सारन स्पोर्ट्स या टीमला इथे विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. आपल्याला उपलब्ध करून दिली होती ते तौफिक इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव आहे ज्यानं फलंदाजीमध्ये मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे संतोषजी यादव आणि राज यादव यांचं इथे आगमन होत आहे. मॅन ऑफ द मॅच जे गिफ्ट आहेत ते राज यादव यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले गेलेत. ते इथे मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सनिकेत शेलार, ज्यानं 19 धावा ज्या राफलकावर जोडल्या तो सनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सनिकेत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपला सन्मान तो इथे केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट जे राज यादव यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलंय. ॲडव्होकेट राज यादव ज्यांच्या शुभ हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट आपण देणार आहोत आणि त्यानंतर एक ब्रँडेड टी शर्ट जो आपल्याला स्पॉन्सर केलाय. सनद स्पोर्ट्स ज्यांच्याकडनं आपल्याला हा टी शर्ट जो स्पॉन्सर केलाय तो तौफिक यांच्या शुभ हस्ते जो टी शर्ट आपण देतोय. इथे तौफिक यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट आहे तो आपण देऊन त्याचा सन्मान इथे करतोय. सनिकेत शेलार जे ठरले मॅन ऑफ द मॅच. इथे फटका फसलाय आणि पहिली विकेट प्राप्त करून दिली प्रतीकने. माघारी परतवलाय बॅटरला. गॉन. पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर टप्पा सापडलाय प्रतीकला आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करून माघारी परतवलाय बॅटरला. क्रमांक 1 तो माघारी परतलाय. प्रतीक आलाय ओव्हर क्रमांक 1 करिता. प्रतीकला आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल फुलर लेंथ बॉल योग्यतेने खेळलं. तिथे फटका थोडासा फसला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं ग्राउंड कव्हर केलं. एक सिंगलची परावर्तित करू दिली आहे. पुढचा बॉल चांगला फटका तो सजवलाय. कट केलाय बॉलला. स्लाइस आणि तिथे पहिला चौकार आलाय या डावातला. चेंडू झालाय फरार. दमदार चौकार.
सुंदर फटका इथे कैफच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. नीरज इथे उपस्थित होत आहेत. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय गोलंदाज प्रतीक, आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे. चौकार आलाय, त्यानंतरचा पुढचा बॉल प्रतीक तयार होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उंचावरनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. एका हातानं पिकअप केलं, थ्रो केलंय आणि इथे 2 धावा त्या परी पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावेनी ती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. 8 रन्स 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. 4 चेंडू समाप्त झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्याच्यात अजून 2 चेंडू ती मार्गस्थ होणं शीर्षात आहे. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल, बॅटची कळा घेतली आहे बॅक साइड रिजनला, डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू मार्गस्थ झालाय. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं या डिक्लेअरच्या मदतीनं. 9 5 चेंडू समाप्त झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मार्गस्थ करतोय प्रतीक. आतापर्यंत एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. कुठेतरी लाईन लेंथ अचूक हाताळतोय. चांगल्या टप्प्यावरती वेगवानता ती पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल कमी गतीनं हाताळलं, बॅक ऑफ द हँड चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटवरनं थोडासा खाली राहिला आहे. डॉट बॉल तो कंप्लीट झालाय. ओव्हर क्रमांक 1 ती समाप्त झाली आहे आणि या 1 ओव्हरच्या समाप्ती अखेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 रन्स. पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय प्रतीकनं. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं. इथे ओव्हर क्रमांक 2 करिता आपण यशला पाहतोय. यश आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. जितू स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईकला काईफ आपण त्याला पाहतोय. जितू आणि यश यांच्यातले हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर करिता पहिल्या बॉल करिता पाहणार आहोत. पहिला बॉल यश, पहिलाच बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चोख प्रति उत्तर दिला गेलाय. फर्निचर डिस्टर्ब केलं गेलंय. माघारी परतावं लागेल जितूला. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता इथे जितूची जागा ती भरून काढण्याकरिता आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. धर्मेंद्र आलाय. पहिल्या चेंडूवरती इथे शुभ सुरुवात ती पाहायला मिळाली यशकडनं. चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय पहिलाच बॉल. दुसरा बॉल इथे तयार झालाय. पुढचा बॉल उडवलाय इनफिल्डच्या वरनं. फटका स्ट्रॉंग आहे. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. 1 धाव ती कंप्लीट केली गेली. थोडंसं फंबल गोलंदाज तिथे करतोय. त्याच अनुषंगाने सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलंय. मिसकम्युनिकेशन ते पाहायला मिळालं. कलेक्शन मध्ये गडबड ती पाहायला मिळाली. तीच चूक हेरली दोन्ही फलंदाजांनी आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. चांगली तेज दौड तिथे आपल्याला विकेटच्या मध्यातनं दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल, कानाजवळून शिटी वाजवत चेंडू निघून गेलाय. इथे विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक 3 ती माघारी परतली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये यशनं केली आहे. बॅक टू बॅक विकेट्स त्या टिपल्या गेल्यात
अडचणींमध्ये सातत्यानं वाढ केली आहे रॉयल स्पोर्ट्सच्या. नवीन बॅटर संतोष तो बॅटिंग स्टान्सवरती आलाय. 3 चेंडू त्याच्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे विकेट्स ते प्राप्त करून दिलेत. यश या आधीच्या मॅचमध्ये महागडा जरूर ठरला होता, परंतु कॉन्फिडन्सने इथे गोलंदाजी करतोय, विकेट्स प्राप्त करून देतोय. पुढचा बॉल संतोष तयार झालाय. आणखीन एक बॉल प्ले अँड मिस स्वरूपात सरळ विकेटच्या मागे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. व्हेरिएशन ते पाहायला मिळालं, विविधता लाईन लेंथमध्ये ॲडजस्टमेंट्स ते पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये ज्या चुका होत्या त्या सुधारल्यात यशनं. पुढचा बॉल आणखीन एक बॉल त्याला लागली आहे कडा आणि तिथे विकेट किपर तो करणार नाहीये चुकी. योग्य कलेक्शन केलं गेलंय विकेटच्या मागे. आणखीन एक बॅटर तो माघारी परतलाय. गॉड कार्ड ते जाऊन पोहोचलाय. 11-11 नेल्सन आकड्यावरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. 11 वरती जेव्हापासून स्कोर कार्ड जे जाऊन पोहोचले त्यानंतर 2 विकेट्स त्या माघारी परतल्यात. एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 3 विकेट्स महत्वपूर्ण टिपल्यात. यशनं चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, परंतु तिथे डिक्लर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12-12. इथे 2 षटकांचा खेळ तो समाप्ती अखेरीस 12 वरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये विचार केला तर यशनं 3 रन्स खर्च केले आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स ते टिपलेत. काय कमालीची लाजवाब नियंत्रित गोलंदाजी ती पाहायला मिळाली आहे. प्रेशराईज केलंय बॅटिंग टीमला. रॉयल स्पोर्ट्स चांगली फलंदाजी करणं ते गरजेचं राहणार आहे, कारण की या आधीच्या मॅचमध्ये पराभव ते वाट्याला आलाय. आणखीन एक पराभव तो परवडणारा नाही आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. कैफ आलाय इथे स्ट्राईक एंडवरती, आपण कैफला पाहतोय. पुढचा बॉल अँगल बनवत तिथे विकेटच्या मागे नेलाय, बाहेरच्या दिशेनं काढलाय, वळवलाय बॉलला. हितेश जो मागच्या मॅचमध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हातातनं थोडंसं निसटलाय. इथे गॅपमध्ये वेगाने चेंडू फरार झालाय, बेजून निघून गेलाय बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक सुंदर चौकार. 4. कुठेतरी फुलटॉस तो मिळाला होता, योग्य पद्धतीने कंप्लीट केलाय. पुढचा बॉल समोर वार केलाय आणि तो वार स्ट्रेट हिट. इथे समालोचन कक्षाला दिलाय अभिवादन. एक कडक फटका, बेधडक टायमिंग, षटकार. काय फटका सजवलाय, सुपर टायमिंग, प्युअर क्लास तो कैफचा आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल स्टेप आउट करून मारण्याची मानसिकता ती दर्शवली होती, परंतु फिरवलं. इथे कमी गतीने हाताळलं. स्लोअर वनचा यूज केलाय, कारण की जाणलं होतं पुन्हा एकदा इथे कैफ तो मोठ्या फटक्यासाठी जाईल. जाळं आखलं होतं आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल ठरलाय. इथे अँगल तो यूज केला गेलाय, जो गोलंदाजीचा नॅचरल अँगल आहे त्याच अनुषंगानं पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं काढण्यामध्ये यशस्वी राहिला. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. षटकार आल्यानंतर 2 चांगले बॉल ते डिलिव्हर करण्यामध्ये यशस्वी राहिला हितेश. आणखीन एक बॉल बंदिस्त केलं, लाईन लेंथ ती पूर्णच एकदा सुपर आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल तो डिलिव्हर केलाय डॉट आणि
षटकाची होईल इथे समाप्ती क्रमांक 3च्या आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 22-22. टीम आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतोय की हे षटक संपायच्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा. यानंतर आपली मॅच आहे, आपण याची दक्षता घ्या आणि त्वरित दोन्ही कॅप्टन्स आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश. ओव्हर क्रमांक 4 करिता इथे पहिला बॉल घेऊन गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सरळ विकेटच्या मागे नेलाय. वेगवान तिस्तरार बॉल गुडलेन स्पॉटवरनं सरळ विकेटच्या मागे नेण्यामध्ये यशस्वी राहिलाय. स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन गोलंदाज तिथे सुसज्जित झालाय. पहिला बॉल अप्रतिम टप्प्यावरती हाताळलाय. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेनं. स्ट्रोक सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक तो करणार नाहीये चुकी. लॉंग ऑनच्या परिक्षेत्रात एक चांगला कॅच कॅरी केला गेला. बॅटर आउट. धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घे. रितेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला रितेश तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शफल झालाय. फटका सजवलाय जरूर, परंतु तो फटका डिक्लेअर झोनच्या दिशेने तिथे निघून चाललाय. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. इथे स्ट्राईक चेंज केली आहे. कैफनं जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती, कारण की त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आलेत. त्याची बॅट चालती आहे, तीच महत्त्वपूर्ण असणार आहे. एक चांगली फायटिंग टोटल ती स्कोर कार्डवरती ॲड करणं ती फार गरजेचं आहे, कारण की आत्तापर्यंत विचार केला तर फक्त 23 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो या षटकात शेष राहतोय. ऋतिक इथे स्लॉगवरची जबाबदारी अचूक हाताळतोय. अप्रतिम गोलंदाजी चं प्रदर्शन ती मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुढचा बॉल उडवलाय तिथे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला इथे थोडीशी हुलकावणी दिली होती, परंतु कलेक्शन ते अचूक होतं आणि रनआउटची विकेट ती प्राप्त करून देईल. आणखीन एक बॅटर तो माघारी परतलाय. गॉन. क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाला. थोडंसं फंबल जरूर झालं होतं, परंतु रिकव्हरी सुरेख होती. आणखीन एक बॉल सरप्राईज केलं आणि सरळ तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आहे. शेवटचा अंतिम बॉल कमी गतीने हाताळलं. स्लोअर वनचा यूज केलाय. शेवटचा बॉल तो सुद्धा निर्धाव इथे हाताळलाय. 4 षटकं इथे समाप्त झालेत. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याचंच कारणास्तव इथे स्कोर कार्ड ते पुन्हा एकदा थंडावलं गेलंय. इथे 25 धावांचं टोटल ते पहिल्या इनिंगमध्ये झालंय आणि 26चं आव्हान असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु गोलंदाजांवरती सेकंड इनिंग करिता ती जबाबदारी असणार आहे, कारण की लो स्कोरिंग मॅच त्यांना वाचवणं तेवढंच गरजेचं आहे. एक चांगल्या मॅचची करूयात आशा. त्याच्या अगोदर आपण वळूयात आमच्या डीके मास्टर जितू यांच्याकडे. कुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास
भरला आमची धानीव प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आमची धानीव प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला थँक्यू. दोन्ही बॅटर्स विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि फिल्डिंग टीम विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करा. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सुंदर गीत ते ऐकलंय मैदानाच्या आतमधनं. टीम द्वारकाधीश त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय आई जीवदानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरिता त्वरित दाखल व्हा. आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस बॉक्समध्ये आपण दाखल व्हा. दोन्ही टीम्स आपण टॉस तो कंप्लीट करणार आहोत. ऋषिकेश आणि वरुण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे चीज करण्याकरिता दाखल होताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. धर्मेंद्र आलाय ओव्हर क्रमांक 1 करिता. धर्मेंद्रला आपण पाहतोय युवा खेळाडू आहे परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. तोच गोलंदाज तो पाहायला मिळतोय. टीम आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये द्वारकाधीश. दोन्ही टीमचे कॅप्टन दाखवला प्लीज. संतोषजी यादव यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. पहिलाच बॉल सुरेख फटका सजवलाय उंच हवेत ना तिथे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाली आहे गडबड आणि त्याच गडबडीच्या अनुषंगाने जजमेंट चुकलंय. पहिला धमाका षटकार. अरे रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही रंगणार खेळ. पुढचा बॉल सुपर फुलर लेंथ बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. खूप सुंदर चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली. चांगला कमबॅक बॉल धर्मेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक सिंगल इथे परावर्तित केली आहे. संतोषजी यादव यांच्या माध्यमातून इथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो केला जातोय. तिसरा बॉल धर्मेंद्र पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा वार केलाय तिथे गॅप मध्ये चेंडू तो अनस्टॉपेबल आणि निघून चाललाय बॉल सीमा रेषा पार चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु तिथे फंबल झालाय. गडबड झाली आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. दुसऱ्या फिल्डरने इथे फंबल केलंय. त्याच अनुषंगाने इथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 13-13. अर्धा पडला इथे सुखरूप पार पाडलाय. अजूनही 13 धावेची गरज असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय आणि सुरेख सुंदर फटका दमदार हिट आणखीन एक चौकार 4. रन चेसला 1 साइडेड करतायत दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता त्याला लावण्याच्या पंख लावलेत आणि पाठवलाय बॉलला सीमा रेषा पार आणखीन एक धमाका षटकार. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही बंधू ते मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. किती आले सर स्कोर किती आला. षटकारांनी फिनिश केली तर संतोषजी यादव साहेबांच्या माध्यमातून जर फलंदाजानं जर षटकार ठोकून मॅच विन केली या चेंडूवरती तर 500 रुपये रोख पारितोषिक ते बॅटरला दिलं जाणार आहे.
दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये विदाऊट लॉस नाही, त्या पार्टनरशिप ती रस्ती आहे. अत्यंत घातक पार्टनरशिप ती पाहायला मिळाली. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता ते सुसज्जित झालेत. पुढचा बॉल उडवलाय समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणि हा आलाय विजयाचा धमाका. आणि इथं 500 रुपये ते संतोषजी यादव साहेबांच्या माध्यमातून त्या बॅटरला दिले जाणार आहेत. स्टाईल मध्ये फिनिश केली आहे गेमची. इथे पराभूत व्हावं लागणारे रॉयल स्पोर्ट दुसरा सलग पराभव त्यांच्या वाट्याला आलाय. कमबॅक करणं ते गरजेचं राहणार आहे, कारण की आणखीन एक पराभव तो त्यांना परवडणार नसणार आहे. कडक बॅटिंग इथे दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात आणि केवळ 7 चेंडूंमध्ये या धावा चेस केल्यात, वेळ वाचवलाय. आई जीवदानी टीम आपली फिल्डिंग सजून घ्या प्लीज, विनंती करतोय. आणि